नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यामध्ये सरकारकडून महिलांसाठी शक्ती योजनेच्या माध्यमातून मोफत बस प्रवास सेवा सुरू केल्याने अनेक गोरगरीब महिलांना याचा लाभ होत आहे. सरकारचा हा अत्यंत स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र अपुऱ्या बसेसमुळे याचा शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने त्वरित अधिक बस उपलब्ध करून द्याव्यात, शिवाय विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा द्या, अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी मागील आश्वासन पूर्ण करावे व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी घोषणाबाजी करण्यात येत होती. पुढील 2 दिवसात विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा न दिल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विधानसौधला घेराव घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज बुधवारी सकाळी वडगाव येथे शेकडो हरिभक्त पंढरपूर मार्गे आळंदी येथून वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत 7 प्रमुख पालख्यांसमवेत वारकरी पंढरपूरला पायी चालत येतात. वडगाव श्री संत ज्ञानेश्वर वारकरी मंडळाच्या वतीने गेली 24 वर्षे पायी वारीत सहभागी होत आहेत. या वर्षीच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी असंख्य लोकांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवारी देहू येथून तुकाराम महाराजांच्या तर शनिवारी आळंदी येथून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव परिसरातील वारकरी पायी वारीत सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणाहून रवाना होत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची बियाणे लागवडीची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात जादा दराने काही विक्रेते हे निकृष्ट दर्जाच्या खत बियाण्यांची विक्री करतात. या दुकानांवर कृषी विभागाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कृषी मंत्री चेलुव नारायण स्वामी यांनी दिला आहे. बुधवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि त्यांनी प्रयत्न केल्यास आम्ही प्रत्येकाला संधी देतो. उपमुख्यमंत्री पद याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुचाकीवरून जात असताना झाड पडून मृत्यू झालेल्या कर्ले गावातील 2 तरुणांच्या कुटुंबियांना सरकारने 5 लाखांची मदत मंजूर केली आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी 5 लाख रुपयांची मदत दिली. कर्लेगावचा 20 वर्षीय सोमनाथ मुचंडीकर दुचाकीवरून जात असताना अचानक झाड अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी युवकाच्या आई व इतर कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या वारसांना शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशपत्र सुपूर्द केले. गावातील आणखी एक 16 वर्षीय युवक विठ्ठल कृष्णा तलवार याचाही या अपघातात मृत्यू झाला. या संदर्भात तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल पर्यंतच्या रस्त्याशेजारील कचरा टाकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी या रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याशेजारी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करण्याच्या प्रकाराला आता चाप बसणार आहे. सेंट झेवियर्स हायस्कूल ते महात्मा गांधी सर्कल पर्यंतच्या रस्त्यावर जवळपास 6 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. सदर प्रकाराची बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने गांभीर्याने दखल घेतली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावर कचरा टाकून कोण अस्वच्छता निर्माण करत आहे याचा छडा लागणार आहे. कारण कचरा टाकणाऱ्यांची छबी कॅमेरामध्ये कैद होणार आहे. कचरा टाकणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाणार असून दंड 50,000 रुपयापर्यंत असणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने नुकतीच आपल्या हद्दीमध्ये अवजड वाहनांना बंदी केली आहे. त्यामागोमाग आता बोर्डाने उपरोक्त रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याद्वारे कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे.
मालदीव येथे नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात कांस्य पदक पटकावून बेळगावचे नाव उज्ज्वल करणारा शरीर सौष्ठवपटू गणेश पाटील याचे उद्योगपती शिरीष गोगटे यांनी खास सत्कार करून कौतुक केले आहे. मालदीव येथे झालेल्या दक्षिण आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेतील कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन्ही गटात बेळगावच्या गणेश पाटील यांनी कांस्य पदक मिळवले आहे. याबाबत स्वर्गीय उद्योजक रावसाहेब गोगटे यांचे सुपुत्र शिरीष गोगटे यांनी रोख रक्कम व शिवप्रतिमा देऊन गणेश याचा खास गौरव केला. त्याचप्रमाणे त्याला पुढील जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्याबरोबरच शरीर सौष्ठव क्षेत्रातील त्याच्या भावी वाटचालीसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी गणेश यांच्या मातोश्रीसह बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे पदाधिकारी अजित सिद्धन्नावर, हेमंत हवळ, सुनील पवार आदी उपस्थित होते. दरवर्षी पावसाळ्यात शेत पिकांचे होणारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी युद्धपातळीवर बळ्ळारी नाल्याची स्वच्छता करून विकास साधला जावा. त्याचप्रमाणे भूमहसूल कायदा पायदळी तुडवून भूमाफियांकडून बेळगाव परिसरातील शेत जमिनींमध्ये बेकायदा भूखंड पाडून त्याची विक्री करण्याच्या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, अशी मागणी आज शेतकरी संघटनांतर्फे राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे करण्यात आली. कर्नाटक राज्य रयत संघ व हसिरू सेने आणि निगिल योगी रयत सेवा संघ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी शहरातील काँग्रेस भवन येथे राज्याचे कृषी मंत्री चलुवराय स्वामी यांची भेट घेऊन बेळ्ळारी नाल्यामुळे होणाऱ्या नुकसानांच्या फोटोसह उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. भाजपच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. 1976 नंतर देशात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने उमेदवार उभा केल्याने लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. अपेक्षेप्रमाणे भाजपच्या ओम बिर्ला यांनी निवडणुकीत बाजी मारली. 18व्या लोकसभेचा अध्यक्ष निवडण्यासाठी आज निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाला 13 पक्षांनी समर्थन दिले. ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. त्यांच्यासमोर के सुरेश याचे आव्हान होते, पण आवश्यक संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव झाला आणि यामध्ये भाजपच्या ओम बिर्ला यांनी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तवही जात नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर तुटून पडत होते, तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा भाजपवर तुटून पडत होते. त्याआधी संसदेतही राहुल गांधी आणि मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या. गेल्या 10 वर्षात हे दोन्ही नेते संसदेत हास्यविनोद करताना कधीच दिसले नाहीत, पण आजचा प्रसंग काही खास होता. आज हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले, स्मितहास्य केले आणि हस्तांदोलनही केले. बऱ्याच वर्षांनंतर संसदेत हे चित्र पाहायला मिळाले. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून इतर खासदारांचेही चेहरे फुललेले दिसले. देशाच्या सीमेवर तैनात असलेले आपले जवान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिवसरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात. अनेकदा हे सैनिक आपत्कालीन परिस्थितीत सीमेवर राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी वैयक्तिकरित्या धावूनही जातात. अशीच एक घटना ताजमहाल पाहायला गेलेल्या बेळगावातील 2 वर्षाच्या मुलीसोबत घडली आहे. CSRP सैन्याच्या जवानांनी देवदूत बनून या मुलीचे प्राण वाचवले. आपल्या कुटुंबियांसोबत फिरत असताना 2 वर्षाची मुलगी अचानक चक्कर येऊन पडली. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला वाचवण्याची विनंती कुटुंबियांनी जवानांना केली. त्यानंतर मदतीसाठी भारतीय जवान पुढे सरसावले आणि तिला रुग्णवाहिनी सहाय्याने रुग्णालयात दाखल केले आहे. उपचार चालू असल्याने तिची प्रकृती सुधारली असल्याचे सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केएलई संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल कारागृहात मार्गदर्शन केले. कारागृहाचे अधीक्षक BM कोटरेश, डॉक्टर अश्विनी अंगडी व डॉक्टर सुषमा मेळेत यांनी कैद्यांना मार्गदर्शन केले. जेलर FT दंडयन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात
वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबद्दल नाटिका सादर केली. गत 50 वर्षापूर्वी बांधण्यात आलेली कार्यालय इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडण्यासह छत मोडकळीला आले आहे. परिणामी मंगळवारी सायंकाळी कार्यालयाच्या समोरील भागाच्या छपरीचा काही भाग कोसळला आहे. यामुळे सदर इमारत पूर्णपणे धोकादायक बनली आहे. संबंधित खात्याने सदर इमारत तातडीने जमीनदोस्त करून या ठिकाणी नूतन इमारतीची उभारणी करावी अशी मागणी होत आहे. संकेश्वर शहरासह परिसरात डेंग्यू साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साथ नियंत्रणाखाली आणण्यासाठी जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. बदलते वातावरण आणि स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे साथीचे आजार बळावत आहेत. याची दखल घेत आरोग्य विभागाने जनजागृती करण्यासह उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे. संकेश्वर शहरासह नजीकच्या सुमारे 5 खेड्यात डेंग्यू साथीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. साठा करून ठेवलेले पाणी नियमित पाणी उकळून थंड करून सेवन करावे. उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. निवासी परिसरातील पाणी साचलेली डबकी बुजवावीत. पाण्याचा साठा करून ठेवू नये. याशिवाय वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावेत असे आवाहन आरोग्य विभागाने दिले आहे. 1975 साली देशात आणीबाणी लागू केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने चिकोडीत मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पोलिसांनी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शहरातील भाजप कार्यालयापासून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी बसव सर्कल येथे पोलिसांनी मोर्चा अडवून भाजपचे नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजी गोळ यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस बसमधून घेऊन गेले. काही वेळानंतर सर्व कार्यकर्त्यांना व नेत्यांना सोडून देण्यात आले. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह अधिकाऱ्यांनी गोवावेस येथील महानगरपालिकेच्या लीज संपलेल्या पेट्रोल पंपला भेट देऊन परिसराची पाहणी केली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत महानगरपालिका लीज संपलेल्या मालमत्तेवरून वादळी चर्चा झाली होती. याची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी भेट दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूड अभिनेते जॉन अब्राहम यांनी बेळगावला वेगा उद्योग समूहाला भेट दिली. जॉन अब्राहम देखील सुपर स्पोर्ट्स बाईक कारचे शौकीन आहेत. त्यामुळे जॉन अब्राहम यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.